नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव काय? दिलीप अण्णा जाधव. बरं, आपण राहायला कुठं होता सध्याला? सध्या टाकळी पेरे टाकळी. बरं, तुम्ही राहायला प्रॉपर तिथंच का? इकडं कसं काय मतदान करायला? मग इथं माझं मतदान धाक आहे. बरं, किती वर्ष इथं कुरुमध्ये किती वर्षापासून राहताय तुम्ही? पहिल्यापासून राहतोय, आता 15 वर्ष झालं टाकळीत राहतोय. बरं बरं बरं, मतदानाचा हक्क तुमचा इथं आहे. इथं आहे. हां. बरं, सध्याला मतदानमध्ये कुरुलमध्ये मोहोळ तालुक्याचं आपले विधानसभेचं आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहे. मग आज मतदान आहे. बरं आहे, बरोबर. हां. आज तुम्हाला मोबाईल नेण्यासाठी परमिशन आहे का? आत होती का? नाही नाही. बरं, आज मतदान आज आपल्या जी सध्याला म्हणजे आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये आमदार होणारा भावी आमदार कोण असू शकते? अंदाज मी सांगू शकत नाही तसं. अंदाज सांगू शकता तुम्ही? हां. बरं, कोण बी होईल, कोण बी होऊ शकते. होईल शकतो. बर, सध्याला म्हणजे मतदान किती टक्के होईल कुरुलमध्ये? 60-65% होईल. 60-65% होईल. हं. बर, टाकळीमध्ये किती होईल काय? टाकळीचं मला माहित नाही. तरी अंदाज तुमचा वरतो तरी शकतो. तिथे कारण की आपला मोहोळ तालुक्यामध्ये येते टाकळी. तरी सुद्धा तिथे 60-65% होईल. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तिथे मतदान कमी आहे. हां, 70-80% तुमचा होईल. आता सांगा कुठलाही असू द्या, एवढं मी सांगतो. घड्याळ की तुतारी? तुतारी. ओके, धन्यवाद, आभारी आहे आपण तुमची छोटंसं वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.